हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आम्ही परत चाललेलो आहोत गणपती बघायला. आणि आता इथून पुढचे व्लॉग तुम्हाला असे गणपती रिलेटेडच तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे. कारण की आता दिवस पण कमी राहिलेले आहेत आणि डेकोरेशन सगळ्या गोष्टी आता मी एक गोष्टी सगळं ठरवत चालले डोक्यात की काय करायचं आहे काय नाही. आणि मागच्या वर्षी आम्ही पुण्यात जाऊन डेकोरेशनचं सामान घेऊन आलेलो होतो. तर यावर्षी आम्ही जाणार नाही आहे सिटीमध्ये, कारण की तेव्हा सारंग लहान होता, सो त्याला हँडल करणं पॉसिबल होत होतं. आता तर शक्यच नाही आणि सिटीमध्ये खूप जास्त गर्दी असते. तर आम्ही यावेळेस काही जाणार नाही आहोत. तर मागच्या वर्षीचं बऱ्यापैकी डेकोरेशन आहे, सो ते आम्ही यूज करणार आहोत. आणि माझ्या डोक्यामध्ये अजून वेगवेगळे थॉट आहेत, सो ते वर्क होत आहेत का नाही ते पण बघायचे आहेत. त्याच्यासाठी काही ऑनलाईन गोष्टी लागणार आहेत ते मी ऑर्डर करेलच. तर आज मी सगळं दुपारी त्या सगळ्या गोष्टी बघत होती. आम्ही दोघांनी एकमेकांशी चर्चा पण केली काय करायचं कसं करायचं. सो ते काय असणार आहे ते तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये समजेलच. तर काल हे आले मुंबईवरून ते ह्यांनी येताना बघितलं का स्टॉल लागलेले आहेत. सो आता आम्ही चाललेलो आहोत परत गणपती बघायला. तर बघूयात आज गणपती बुक होतोय की नाही. गाय डू. सो इथे ना आमच्या इथे डेअरी आहे जिथे हो गाय डू हो जाताना घेऊन जाऊ. सो आमच्या इथे ना ही डेअरी आहे जिथून आम्ही रोज दूध घेऊन जात असतो. सो ती डेअरी दिसली का मग सारंग लगेच गाय दूध असं करत असतो. सो आता आम्ही निघालेलो आहोत तर कनेक्ट राहा. तुम्हाला ना सारंगची एक मज्जा दाखवते मी आज वॉचच नाही घातला आता लक्षात नाही. सारंग आय लव्ह यू. नो बाबा. सारंग I love you. I love you बच्चा. सारंग आय लव्ह यू. सारंग आय लव्ह यू. सो आमच्या ज्या काही गोष्टी असतात त्या एकदाच असतात. तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं, जेव्हा मी त्याला आय लव्ह यू बोलते तर तो नो करतो मला. जेव्हा त्याचे बाबा बोलतात तेव्हा काहीच बोलत नाही. म्हणजे त्याला त्याच्या बाबाचं आय लव्ह यू हे आय लव्ह यू काय म्हणते मी आय लव्ह यू हे एक्सेप्ट असतं, माझं नसतं. आणि आम्ही खाली उतरलो, पाऊस नव्हता बरं का, अचानक पाऊस यायला लागला. आणि आमच्या साहेबांना येते झोप. आम्ही दोघांनी मस्त झोप काढली, हे बसले होते काम करत. आणि आता खाली उतरल्यावर मला झोप यायला तर आता इथे स्टॉल लागलेला आहे पण अजून ते काम करतातच आहेत. म्हणजे गणपती अजून ठेवलेले नाही आहेत त्यांनी. सो बघूया तिकडे. हो अजून इकडे सगळं मोकळं येतं तर हे ठेवतील सगळं. तर बघूयात आता इथे मूर्त्या. अरे वा 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 छान छान आहेत. हो चप्पल काढ त्यांना विचारा वरती जाऊ शकतो का. हा सो इथे पण ना खूप छान छान आहेत मूर्त्या. हे तुम्ही बघू शकता किती छान छान आहे तिथे. तर बघूयात आता. फिनिशिंग पण छान आहे, आवडल्या मला इथे मूर्त्या. हो मनात बसली पाहिजे बरोबर. तर आता आम्ही इकडे मूर्ती बघितली आणि अक्षरशः खूप छान छान मूर्त्या आहेत. तर त्यांचा अजून स्टॉल लावायचं काम चालूच आहे. अर्ध्या मूर्त्या आल्यात, अर्ध्या यायच्या बाकी आहेत. इथे समोर पण आहे वाटतं, मी बसली गाडीत उतरायला लागेल. समोर पण आहे स्टॉल 2, तर बघून येतो आम्ही. सो इथे पण आहेत, हे शाडू मातीचे आहेत सगळे. कोणती म्हणते पिवळं वस्त्र छोट्या मूर्त्या. तर ह्या शाडू मातीच्या आहेत सगळ्या इथे जेवढ्या दिसत आहेत. आणि इकडे जे आहेत त्या POPच्या आहेत. सो मला ही मूर्त खूप आवडली. हिचे डोळे किती छान आहेत बघा ना, हसरा चेहरा एकदम, असं एकदम हसरा चेहरा आहे तिचा. सो ही एक आहे शाडू मातीची. तर इकडे पण ना खूप छान छान मूर्त्या होत्या, तुम्ही बघितल्या असतील ब्लॉगमध्ये. तर तिथे मला एक मूर्ती आवडलेली आहे आणि बघूयात पण आता अजून फिरतोय तर ती तर खूपच आवडली मला. कारण आणि सारंग रडायला लागलाय कारण की सारंगचं असं होतं का लगेच बाप्पा घेऊन चला. तो तिकडनं दुकानातून बाहेरच येत नव्हता त्या स्टॉल मधून. खूप रडायला लागला का बाप्पा 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 चाललं होतं त्याचं. त्याला म्हटलं आता आपल्याला नाही घ्यायचं, आपल्याला नंतर न्यायचंय.
तर तो गाडीपर्यंत येऊपर्यंत रडतच होता. सो बघूयात आता. हे दोनच आहेत, अजून आहे कोणतं स्टॉप? हां चालेल, चलो बघूयात बघा. तर मागच्या वर्षी आम्ही इकडनं घेतले होते या दादाकडनं मूर्ती आमची जी होती ती, पण यावर्षी आम्हाला सगळ्या छोट्या मूर्त्या दिसत आहेत आणि आम्हाला जवळपास 1.5-2 फुटाची घ्यायची आहे. आणि ते किती 1 फूट पण नसतील माझ्या मते ना, खूप छोट्या छोट्या मूर्त्या तिकडे. सो आता आम्ही इथे थांबत नाही आहे, पुढे जातो. तर आम्ही आता ज्या पहिल्या स्टॉलमध्ये गेलो होतो ना, तर तिथे ह्यांना मूर्त्या आवडल्या जास्त. तर त्यांचं अजून म्हणजे भरपूर मूर्त्या येणार होत्या, अर्धा एक तासात ते येणार आहेत. तर आम्ही विचार केला आता उद्याच जाऊ तिकडे बघायला. आणि आता मला रिलायन्समध्ये जायचं आहे, थोडं सामान घ्यायचं आहे, तर ते घेऊ आणि मग पुढे बघू काय प्लॅन होत आहे. तर रिलायन्सला आम्ही आलो आहे, पण खूप जास्त गर्दी आहे. तर आता उद्या येऊ आम्ही रिलायन्सला. दीदी कोणी आणली होती आईस्क्रीम, सांग मामाला. आईस्क्रीम कोणी आणली होती? कोणी आणली होती? कोणी आणली होती आईस्क्रीम? दीदी. कोणी? दीदी. सो आत्ताच भाऊच्या गॅरेजला जाऊन आलो आणि भाऊच्या गॅरेजच्या शेजारीच आहे ना एक नवीन हॉटेल झालेलं आहे. तर तिथे जाऊन येते. भाऊ बोला छान आहे सगळं तिकडे, तर बघूयात आता. सो हे आहे, बघूयात आतमध्ये जाऊन. आईस्क्रीम आईस्क्रीम. तो मस्त बनवलेला आहे, इंटिरियर पण छान आहे सगळं आतमध्ये तुम्ही बघू शकता. आणि किचन ओपन आहे, त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही. आतमध्ये काय होते ते सगळं दिसतंय आपल्याला. सो ह्या हॉटेलला मी पहिल्यांदाच आलो, म्हणजे भाऊने ते येऊन गेले. भाऊच्या गॅरेजच्या बरोबर बाजूलाच आहे, नवीन झालेलं आहे. आणि मी सगळी रील बघितली होती आणि मला खूप आवडलं ॲम्बियन्स इथलं. ह्यांना म्हटलं जाऊ आता आलो आहे तर, आणि जवळच होतं भाऊच्या गॅरेजपासून, तर म्हटलं जाऊन येऊ. तर भाऊला पण भेटलो आणि इथे आलो होतं जेवायला. त्याला बोललो होतं चल, पण त्याला जायचं होतं मार्केटला. सो तो मार्केटला गेले, तर आम्ही 3 जण चाललेलो आहे. सारा ए सारा. सो ॲम्बियन्स इथला एकदम मस्त आहे, खूप भारी आहे. आणि असं आमच्या इथे हे खूपच भारी झालेलं आहे. आणि आमच्या इथे भरपूर सारे हॉटेल्स आहेत, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळते. आणि हे तर खूपच छान आहे. आहो काय म्हणता? बोला ना, बरेत का? सो आहे ना, ह्यांना मी बोलली हां सो का मला सो हे करायचं आहे, पण तो होईना अजून, थांबा. ह्यांना मी बोलली आपण इकडे परत येऊ. नंतर नेक्स्ट टाइम काहीतरी वेगळं ट्राय करायला, कारण की छान आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी आवडल्या. तर हे मला म्हणतात आधी इकडनं निघ, तरी इकडनं अजून केलीच नाही, तर लगेच परत येऊ म्हणती. त्याच्यावरून आमचं जरा कॉन्व्हर्सेशन चालू होतं आणि त्यांनी खूप भारी डायलॉग मारला होता मला ना, ॲक्टिंग बिक्टिंग. त्याच्यामुळे मी त्यांना बोलत होती परत करा, पण कसलं काय. आणि इकडे आमचं पोरगं पा सो मॉकटेल्स ऑर्डर केलेत. मला ना पाणीपुरी खायची होती आणि ह्यांचं चालू होतं नको 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 नको, आणि ऑर्डर दिली तर पाणीपुरीच नाही आहे त्यांच्याकडे. माझा नवरा लगेच खुश झाला आणि हे आता उद्या मला परत घेऊन येणार आहे पाणीपुरी खायला. हो इकडे बघा, मागोली मी होते, तुम्ही नाही. उद्या यायचं परत, आपण उद्या येणार, आम्ही परत येणार उद्या येणार. तुम्हीच तर मग अशी बोलले मला की आता ऑर्डर नको करू, आपण उद्या परत येऊ. आता ऑर्डर केली होती ना, आता नाहीये. मग उद्या येऊ आपण. आणि इकडे बघितलं का, मॉकटेल मी माझ्यासाठी मागवलंय आणि आमचे साहेबच पित आहेत, देत पण नाही प्यायला. शारंग कलर कोणता आहे? शारंग विच कलर बेटा? ब्ल्यू. पिंक. डन. हा ब्ल्यू कलर आहे बेटा. पिंक. पिंक. ब्ल्यू पिंक. ब्ल्यू पिंक.
ब्ल्यू ब्ल्यू पिंक पिंक कोणता आहे कलर? कलर कोणता आहे बेटा हा? नाही, तू त्याच्या बाबाच ऐकतो, माझं ऐकत नाही. लिंबू पाहिजे त्यातला. सो आता मस्त असं पोटभर खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी.